क्रिकेटच्या मॅच मध्ये कोहलीने मारला असते. क्रिकेटच्या मॅच मध्ये कोहलीने मारला असते. कोमाला केले मी 7 जन्मासाठी फिक्स. तर आज आपला ब्लॉग होणार आहे कोमलच्या गोंदाचा. मागच्या वेळीचे व्हिडिओला व्ह्यू मस्त आला, तुम्ही सगळ्यांनी मस्त सपोर्ट केलात. तर तिचाच बहिणीचाच लग्न झालेलं ना, तिचा आज गोंधळ आहे. तर इकडे नवऱ्याच्या तिकडे गोंधळ आहे खरुशी गावात. तर तो ब्लॉग होईल, मोठा आहे गोंधळ त्यांच्याकडं. आणि नंतर आपण जाऊ त्यांच्या गावातली जगप्रसिद्ध अशी देवी केळंबा देवीच्या दर्शनाला पण जाऊ. पुन्हा त्यांची बागा आहेत तिकडे जाऊ. इकडची वाईब्स ना फुल कोकणातली देते. मस्त शेणाने सारवलेली अंगणं आहेत, पाठी त्यांच्या घराच्या गोट आहेत, ते वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवील. तर तुम्ही कंटिन्यू राहा, व्हिडिओ बघत राहा, मजा येईल व्हिडिओमध्ये. चला टाटा. सध्या कोकणातली दृश्य, आवाज आहे का पक्ष्यांचा. गोंधळाची तयारी चालू आहे. कुणाल दाखव, कुणाल. कुणालची शेंडी वरती राहिली. इकडे आमची तयारी चालू आहे. बघा साईड इफेक्ट. इकडून उजेड येते तर बिगला वाटतं. इकडे कालोपट्टीचे चेहरा येतात. आमचा गोंधली वाजव. काय बोलतास? लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही खरुशीला आलो. शॉर्ट नाही केलं तर काय ना. टाटा. असं 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 बाय. गोंधळ का घालतात बस. अच्छा असं काय. हे आमचे असं काय. म्हणून गोंधळ घालायचा. मग पहिला आणि शेवटचाच का घालतात, मधीत का नाही घालत? सगळी घालू शकतात काय. पण आमच्या इकडचं फेमस गोंधळे आहेत. राहायचं ना तुम्ही. मग आमच्याकडे प्रत्येक लग्नाला तुम्हालाच ऑर्डर असते. मग गावान पूर्ण मस्त घाला. हा मधला बनवू शकतो. अच्छा पहिला शेवट पाहिजे. तेच पाहिजेच, नाही तर गोंधळान गोंधळ होत नाही घातला. हे देव आहेत भाऊंचे. आपलं कुलदैवत असं असतं आमचं. हा एक पहिला गणपती, आपलं कुलदैवत. हा बाहेर घालतात गोंधळ सगळा. हे केलाय मी व्लॉग करते हो, त्याच्यासाठी तुमची मला माहित नव्हता ना, म्हणून मी विचारला. काय केला बागेत.
सदानंदाचा एअरकोट एअरकोट जय मल्हार बंकू अशी गावात फिरवतात नवरा नवरीला 5 घरची शिदा घेतात दाखवते नवरा नवरी हे बघ आडनाव हा इज्जत घालवली हा इज्जत अय नवरा नवरी नवरा नवरी क्रिकेटच्या मॅच मध्ये कोहलीने मारला स्टिक क्रिकेटच्या मॅच मध्ये कोहलीने मारला स्टिक कोमाला केले मी 7 जन्मासाठी फिक्स क्रिकेट बोल अरे बोल यात्रेचा सुगंध त्यात मंद वारा पंकजरावांच्या नावाचा भरल्याने देवाचा आम्ही चाललेलो आहोत देवीशी मंदिरात शिड्या चढतोय अय आंबा पडला आंबा गोड आहे आंबट आहे पूर्ण गर्दीन भरलेला असते नवरात्रीन नाचताना तर एवढा सगळा आणि व्ह्यू बघा हे बघा दम लागला चढून भारी वाटते एक नंबर आमच्या घरी गावाला खातपाड गावात इकडून रस्ता आहे ती घरं दिसतात तिकडून मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन चाललेलो आहोत कोमलच्या घरी तिकडून जाऊ आम्ही बागात तिच्या चाललो घरी आई जाता आम्ही चाललेलो आहोत बागात तोच ड्रेस घालून कपडे काय बघतेस मला दाखवते पाणी बाग आणि त्यांचा गोठा गोठ्यात म्हशी कुठे गेल्या म्हशी कुठे आहेत म्हशी गेल्या पाव कसलीच चालली तुला हिरवी दाखव टोकच खा थोडा अर्धा त्याने आधी रेकॉर्ड केलेला आहे मिरची त्याला जाम आवडते
खा लवकर. दाखव का ती खाल्लीस तवरुशीच मंत्र का 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 तुकाला थुकली आणि भाऊ थुकली घाली नाही. कुणाल हे काय नाही सफी आहे मागच्या वेळी खालेलीस व्लॉग चालू आहे. आई हाय करा. आमची कोमलची सासू नको आई आमच्या आई सारखीच आहे ताई. अरे तुम्हाला याचे पाठचा व्ह्यू दाखवते. हे बघा गोठा तिथे चूल आहे मस्त भाकरी भाजायला. आणि हे बघा काय भारी व्ह्यू आहे इकडे एकदम वरती. कोकणी वाईब्स देते एकदम. पुढं पण असं शेणाने सारवलेलं अंगण आहे. कंटाळा आला 7 वाजायला आला. आता वहिनीच येतील म्हणून नाही तर ब्लॉगचा एंड मगाशीच केला असता. वहिनीच येतील ना मग ती आल्यावरती दाखवेल. मस्त बघा इथं अशी चूल इथं दिवस असताना आपला शिजला का मोकळा हिसा. इथं पण गोठा आहे त्यांचा. बागेत पण आहे. इथं असतात म्हशी. आता सध्या इथं नाही. इथं आणते ना म्हशी आई. इथं म्हशी आल्यावर दाखवीन तुम्हाला. ऐसा क्यों दिख रहा है. कुठं चाललोय मलाच नाही माहित. पायात चप्पल नाही घातली मी. चाफा रोज आप निंग मस्त. आणि इकडून इकडं मंदिर आहे हो एकदम वरती. सरतान कसल्या खातान बघा. एकीचा नाव गंगू एकीचा नाव मंगू. मीनीच ठेवली. कसल्या आहेत बघा. हॅलो गाईस. आता ब्लॉग संपत आहे. ह्याच्यामुळे आता आम्ही घरी चाललो आणि लाईक आमचे गायत्री आतीचे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. बस तुम्हाला एवढं सांगायचं आहे. टाटा टाटा गाईस. टाटा. आता आम्ही चाललो घरी. टाटा बाय बाय. पटचाई टाटा. चला बाय बाय.